Hello students, I am Professor Shelke Manisha. Today I am going to deliver a lecture on voice. आजचं लेक्चर हे आपलं कशावरती आहे? व्हॉइस वरती. मुलांनो आतापर्यंत आपण काय काय शिकलेलो आहोत? युनिट 1 अप्लाइड ग्रामर मध्ये आपण शिकलेलो आहोत. फर्स्ट आपण सिलेबसचा स्ट्रक्चर बघितलेला आहे. किती मार्क्सला काय आहे, प्रॅक्टिकलला काय आहे, थिअरीला काय आहे. त्यानंतर आपण युनिट 1 स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल्स पाहिले, प्रेपोजिशन्स बघितले, कंजंक्शन्स बघितले, सरांनी टेन्सेस घेतले. ठीक आहे. आज आपण अजून काय राहिलं आपलं पाहिलेला? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ते सुद्धा झालेले आहेत. तर लास्ट सेकंड टाइप ऑफ आवर फर्स्ट युनिट वी आर टेकिंग टुडे. सो इट इज व्हॉइस. ठीक आहे. तर व्हॉइस काय? 10वी पर्यंत झालेले तुम्ही. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस हे शब्द पडलेले तुमच्या कानावर. ओके. सो वी विल सी फर्स्ट ऑफ ऑल द इंट्रोडक्शन ऑफ व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय? चेंज द व्हॉइस असा क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये मुलांना, आणि हा आपल्याला 4 मार्क्सला आहे एक्झाम मध्ये. युनिट 1 मधला हा सब कंटेंट आहे व्हॉइस. इट इज फॉर 4 मार्क्स. ओके. सो व्हॉइस इज इन द फॉर्म ऑफ वर्ब. व्हॉइस हा कशाच्या फॉर्म मध्ये असतो? वर्ब, which indicates whether the subject does something or something has been done for the subject. लक्षात ठेवायचं डिफरन्स. व्हॉइस इज म्हणजे दोन्ही व्हॉइस असतील, पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह. सो व्हॉइस इज इन द फॉर्म ऑफ वर्ब which indicates whether the subject does something or something has been done to it. Okay. So there are two ways to express an action of a subject. सेंटेन्स मध्ये जी काही ऍक्शन असते ती एक्सप्लेन करण्यासाठी आपण 2 पद्धती वापरतो. त्यालाच आपण म्हणायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. सो देयर आर 2 वेज टू एक्सप्रेस एन ऍक्शन ऑफ अ सब्जेक्ट इन रिलेशन टू इट्स ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय हे तुम्हाला जवळपास माहितीच आहे. सब्जेक्ट इज ऍट द स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स, वर्ब इज इन द मिडल. त्याच्यासोबतच आर्टिकल्स असतात, ऍडजेक्टिव्ह असतात, ऍडवर्ब असतात. पार्ट्स ऑफ स्पीच मधली सगळी लिस्टच त्या सेंटेन्सने कॉन्ट्रीब्यूट केलेली असते, माहिती आहे ना. सो देयर आर 2 वेज टू एक्सप्रेस युअर सेल्फ ॲज अ ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट इन रिलेशन टू द इट्स ऑब्जेक्ट. So students, there are 2 types. First one is active voice and second one is passive voice. Okay. तर ऍक्टिव्ह व्हॉइस आपण बघूयात. सुरुवातीला एक स्लाइड थ्रू मी तुम्हाला एक्झाम्पल 1 पिक्चर इज गिवन ऑन द स्लाइड. ऑब्झर्व इट केअरफुली. व्हॉट इट इंडिकेट्स? अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. काय काय दिसते त्याच्यामध्ये? कोणीतरी ते झाड तोडण्याचा प्रयत्न करते. अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. ओके. सो व्हेन द सब्जेक्ट इज द एजंट or doer of the action, the verb is in the active voice. When, लक्षात ठेवा tricks, when the subject is the agent or doer of the action, it is the active voice. Also we can say that when we want to say, see, the subject of sentence is doing the action and we use the verb of that sentence is in active voice. तर तेच एक्झाम्पल आहे. अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. हु इज कटिंग द ट्री? अ मॅन. सो अ मॅन इज द सब्जेक्ट. सेंटेन्स मध्ये अ मॅन हा काय आहे? सब्जेक्ट आहे. डुईंग द ऍक्शन काय आहे? कटिंग. असे वेगवेगळे वर्ब आपण घेऊ शकतो. ईटिंग, ड्रिंकिंग, वॉकिंग. दीज आर द वर्ब्स, ऍक्शन वर्ड्स. आता ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला एक माणूस झाड कट करताना दिसतोय, म्हणून आपण काय? डुअर ऑफ द ऍक्शन इज कटिंग. सो अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. इट इज द एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म बघूयात आता कशा पद्धतीने होईल याचा. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त थोडाफार चेंज आहे. When the subject is the target or receiver of the action, the verb is said to be the passive voice.
जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट हा टार्गेट असतो किंवा रिसिव्हर असतो त्यावेळेला ते सेंटेन्स हे पॅसिव्ह व्हॉइस असतात. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय अपोजिट पाहिलं आपण. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय बघितलं, द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज द डुअर और एजंट ऑफ द ऍक्शन. ओके, तर त्याच्या अपोजिट आहे इथे मुलांनो, द सब्जेक्ट इज द टार्गेट और वी कैन से दैट ही और शी और दे आर द रिसीवर ऑफ द ऍक्शन. So that verb is said to be the passive voice. Okay. Example बघूयात. A tree is being cut down by a man. आता आपण रूल्स पाहण्यापूर्वीच हे पॅसिव्ह व्हॉइसचं एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, बट ट्राय टू गेट इट. फर्स्ट एक्झाम्पल काय होता ऍक्टिव्ह व्हॉइसचा? अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. बरोबर आहे. मग आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. आता आपण समजा तुम्हाला कुठलेही रूल्स माहिती नाहीये, मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका. पहा, अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री. इट इज चेंजेस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. अ ट्री इज बीइंग कट डाऊन बाय अ मॅन. अ ट्री इज बीइंग कट डाऊन बाय अ मॅन. भरपूर चेंजेस केलेले आहेत आपण आणि हे चेंजेस कशा पद्धतीने झालेत हे पुढे आपण रूल्स मधून पाहणार आहोत. जस्ट एक ट्रायल एक्झाम्पल म्हणून मी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं एक मॉडेल एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. काय आहे ते एक्झाम्पल? अ मॅन इज कटिंग डाऊन अ ट्री अँड इट चेंजेस इनटू पॅसिव्ह. अ ट्री इज बीइंग कट डाऊन बाय अ मॅन. पहा, ट्री कुठे होता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये? ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. तो आपण सुरुवातीला घेतला ऍज अ सब्जेक्ट. नॉट डुईंग एनिथिंग बट अलोइंग अ मॅन, it is called as passive voice. Understood? Okay, next. एक एक्झाम्पल बघूयात अजून दुसरा सिंपल. द बॉय इज कॅरिंग द गर्ल. ऑब्झर्व इट. पिक्चर मध्ये दिसतंय द बॉय इज कॅरिंग द गर्ल. इट इज द ऍक्टिव्ह व्हॉइस. व्हॉट सेंटेन्स आय रीड? इट इज ऍक्टिव्ह व्हॉइस. The boy is carrying the girl. Who is carrying the girl? Boy. So in this sentence, the boy is the subject. Is carrying is the verb. The girl is the object. Understood? Subject, verb आणि object. ह्या गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या. So that time you are able to transfer active to passive voice. खूप सोपं आहे. फक्त सब्जेक्ट काय आहे, वर्ब कुठला आहे, कुठला टेन्स आहे, ह्या गोष्टी ओळखता आल्या की ऑटोमॅटिक. आणि रूल्स जे काही आपण घेणार आहोत पुढे ते माहिती असले इट इज व्हेरी इझी फॉर यू. सो अंडरस्टूड? द बॉय इज कॅरिंग द गर्ल. इट इज द एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. इन दिस सेंटेन्स द बॉय इज द सब्जेक्ट. इज कॅरिंग इज द वर्ब. इज द हेल्पिंग वर्ब अँड कॅरिंग इज द मेन वर्ब. V1 plus ing आपण लावलेला आहे कॅरी वर्डला. सो इट इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. द गर्ल इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब अँड इन दिस सेंटेन्स हु इज डुईंग द ऍक्शन ऑफ कॅरिंग? द बॉय. सो दॅट द बॉय इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, आता याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल मुलांनो? आताच काय बघितलं आपण? द बॉय इज कॅरिंग द गर्ल. पहा काय होणार आहे मग पॅसिव्ह व्हॉइस? द गर्ल इज बीइंग कॅरीड बाय द बॉय. आता बीइंग का वापरलं? कॅरिंगचं आपण ईडी का लावलं कॅरीला? हे थ्रू रूल्स तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असल्यामुळे आपण बीइंग हे वापरलेलं आहे आणि V1 चा आपण V1 प्लस ing जो वर्ब होता त्याला आपण V2 केलेला आहे म्हणजे वर्ब टू पास्ट टेन्स कॅरीड. So the girl is being carried by the boy. In this sentence, the girl is the subject. आता girl इकडे होता लास्टला, तो कुठे आला? समोर. So the girl is the subject. Is being carried is the verb. By is the preposition. Okay. The boy is the object of the preposition by. तर पहिल्या सेंटेन्स मधले जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होतं ते इथे पॅसिव्ह व्हॉइसला चेंज झालेलं आहे. गर्ल शेवटी होतं. पहा फर्स्ट सेंटेन्स काय होता? द बॉय इज कॅरिंग द गर्ल. आता इकडे काय केलं आपण? द गर्ल हे सुरुवातीला घेतलेला आहे म्हणून तो सब्जेक्ट झाला, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट झाला. इज बीइंग कॅरीड इट इज द वर्ब.
by we use additional word as a preposition in passive voice. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कंपल्सरी बाय हा वर्ड तुम्हाला ऍड करायचा आहे, तरच ते पॅसिव्ह व्हॉइस तुमचं करेक्ट होणार आहे. सो इन दिस सेंटेन्स हु इज डुइंग द ऍक्शन ऑफ कॅरिंग? द गर्ल, द सब्जेक्ट, बट द बॉय इज द ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट. सो मुलांना हे दोन जस्ट आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत सिंपल. आता आपण रूल्स कडे वळूया. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे आपण बघूया. सो व्हॉट इज द सिग्निफिकंट टू नो अबाउट ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस? तर मुलांना त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर ऑफ टेन्सेस माहिती पाहिजे. सरांनी तुम्हाला टेन्सेस घेतलेलेच आहेत. हाऊ मेनी टेन्सेस आर देअर? देअर आर 12 टाइप्स ऑफ टेन्सेस. कुठले कुठले आठवत आहेत का? मेन 3 टाइप्स आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्सचे 4 तुम्हाला सांगितले असतील सरांनी. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचे फॉर्म्युलेज आणि एक्झाम्पल्स तुम्ही घरी तयार केले असतीलच, तर याचा तुम्हाला इथे उपयोग होणार आहे. पास्ट टेन्सचा सुद्धा सेम आहे. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आहे लक्षात? फ्युचर टेन्सचा पण सेमच आहे. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. सेकंड थिंग काय माहिती असणं पाहिजे गरजेचं तुम्हाला? ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता वर्ब माहिती आहेत, हेल्पिंग वर्ब आहेत, मेन वर्ब आहेत, पण ते ट्रान्झिटिव्ह आहे तो वर्ब का इंट्रान्झिटिव्ह आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सो ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणायचंय? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. ठीक आहे. तर त्याचे एक्झाम्पल आणि काही रूल्स आपण पुढे बघणार आहोत. तिसरी गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे तुम्हाला सेंटेन्स मध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल आत्ताच बघितलं आपण, द बॉय इज कॅरिंग द गर्ल. याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे हे तुम्हाला डिफरन्स ओळखता आला पाहिजे, तर तुम्ही चेंज करू शकता. सो विच इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड विच इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यू शुड नो. तर ते बघूयात आपण. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इज वन दॅट इज युज्ड विथ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठे असतो? ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. तर तो ट्रान्झिटिव्ह वर्ब हा कशासोबत असतो? विथ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला जोडून असतो. मग ऑब्जेक्ट काय असेल? नाउन असेल, प्रोनाउन असेल किंवा ती फ्रेज असेल दॅट रेफर्स टू द पर्सन ऑर थिंग. कुठल्याही गोष्टीबद्दल माहिती देणारे असेल तर त्याच्या आधी हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आलेला असतो. ठीक आहे. अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इज वन दॅट ओनली मेक्स सेन्स अँड इफ इट एक्सटर्ट्स इट्स ऍक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टची ऍक्शन काय हे आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब द्वारे दिसून येतं. ओके. एक्झाम्पल्स बघूयात. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस what we will see underline words are given here. Admire is there, maintain is there, face is there, loves is there. So all these are called as transitive verbs. पहा सेंटेन्स बघूयात आपण. I admire your courage. Your courage, it is the object. So admire gives more information about the courage. I admire your courage. We need to maintain product quality. मेंटेन, काय मेंटेन करायचं आपल्याला? प्रोडक्ट क्वालिटी. सो मेंटेन इज द ट्रान्झिटिव्ह वर्ब. आय कुडंट फेस टुडे. आय कुडंट फेस हिम टुडे. सॉरी, कोणाला फेस करू शकत नाही? हिम. दॅट इज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द हिम. सो इट इज कॉल्ड एज ट्रान्झिटिव्ह वर्ब. लास्ट सेंटेन्स, शी लव्स एनिमल्स. लव्स, who, to whom she loves? Animals. So animals, more information is given by her to the regarding animals. Okay, next. Intransitive verbs बघूयात आता. Intransitive काय? सकर्मक आणि अकर्मक सांगितलं मी तुम्हाला मराठीत, आठवत असेल. Okay, so an intransitive verb doesn't have an object. Keep in mind, intransitive verb most probably doesn't have an object. कधी कधी असतं, पण most probably it doesn't have any object. In the following sentences, cry, work, laugh, talk,
दीज आर द इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. बघा कुठले आहेत ते. द बेबी वॉज क्राईंग. द बेबी वॉज क्राईंग. क्राय काय, इट इज इंट्रान्झिटिव्ह वर्ब अँड वेअर इट इज, इट इज ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. ऑब्जेक्ट आहे का मग सेंटेन्स मध्ये, नाही. म्हणून आपण स्टार्टिंगला म्हटलेलं आहे an intransitive verb doesn't have an object. Okay. Second example, I work for a large firm in Paris. I work. पहा इथे पण आपण ते सेंटेन्स स्टॉप करू शकतो. देयर इज नो नीड. त्याच्या पुढे आपण दुसरं मिनिंगफुल वर्ड्स ऍड करू शकतो. सो दॅट इट इज कॉल्ड ॲज अ intransitive verb. They laughed uncontrollably. They laughed. इथे पण आपण स्टॉप करू शकतो. There is no need of the remaining or rest of the part of the sentence. We talked for hours. Same. We talked. इथे सेंटेन्सचा मीनिंग कंप्लीट होतो ना. We talked. मग कोणासोबत काय आहे आपण एक्स्ट्रा वर्ड्स ऍड करून ते सेंटेन्स मोठा करू शकतो. सो कीप इन माइंड, ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू पॅसिव्ह व्हॉइस अँड नॉट द इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. तर कुठलंही ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब्सच असणार आहेत, कारण इंट्रान्झिटिव्ह वर्बचा पॅसिव्ह व्हॉइस होत नसतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता ट्रान्झिटिव्ह वर्ब्स as well as intransitive verbs, what is the comparison? Just for your knowledge we will see this. So certain verbs can be transitive as well as intransitive. So category of such verbs that must be identified as per the context. Whatever sentences are given according to the meaning of the sentence, that is called as context. So the following are the examples of both transitive and intransitive verbs. First one, the choir sang carols. It is transitive verb, sang. More information. Pete always sings at the time of bath. It is intransitive. Pete always sings. Always sings इथे आपण स्टॉप करू शकतो. At the time of bath किंवा at the time of working ते आपण एक्स्ट्रा ऍड करू शकतो. She left London on June 6th. She left. Where she left? London on June 6th. It is transitive. And I want to leave early. I want to leave. तुम्ही तुमच्या फ्रेंडला म्हणत असाल I want to leave now. तर इथे काय आहे? I want to leave early. So it is called as intransitive verb. Okay. आता आपण बोलूयात मुलांनो, what is the object or what is the advantage? Do you know what is mean by object in the sentence? हे आपण बघूयात. So there are two types of objects in the sentence, that is object which is direct and object which is indirect. So there are two types of objects. लक्षात ठेवायचं, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट. तर डायरेक्ट मध्ये काय आहे, कशा प्रकारचे असतात डायरेक्ट ऑब्जेक्ट and what are the indirect object that we will see. So first one is direct object. A direct object answers the question what or whom. लक्षात ठेवायचं, डायरेक्ट ऑब्जेक्टला क्वेश्चन कशाने विचारायचं आपल्याला, व्हॉट ने किंवा whom ने. फॉर एक्झाम्पल बघा, गणेश repaired his car. Ganesh repaired his car. It is the sentence. So his car is the direct object of the sentence. His car. What did Ganesh repair? He repaired his car. So that it is the direct object of the sentence. Second example, he invited Mary to the party. He invited Mary. To whom he invited in this sentence? See, he invited Mary to the party in this sentence. Mary is the direct object of the verb invited. So the question is asked by whom. So whom did he invite? So he invited Mary to the party. Next. So an object in grammar is a part of a sentence. An object in grammar is a part of a sentence and often part of the predicate. आता subject काय, predicate काय, object काय. Subject means starting of the sentence,
Predicate means remaining part of the sentence. Okay, so it refers to someone or something involved in the subject's performance. Object म्हणजे काय? An object in grammar, it is the part of the sentence. And often it is the part of the predicate म्हणजे remaining part of the sentence. पहिला पार्ट असतो सब्जेक्ट आणि रेस्ट असतो ऑब्जेक्ट, त्यालाच प्रेडिकेट सुद्धा आपण म्हणतो. सो इट इज व्हॉट द वर्ब इज बीइंग डन टू इट. एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल सी, मोहित रोट द पोएम. व्हॉट इज एक्झाम्पल? मोहित रोट द पोएम. पहा 1 2 3 पार्ट तुम्हाला स्लाइड वरती दिसतात. सब्जेक्ट काय मग याच्यामध्ये? मोहित. रोट काय? वर्ब. आणि ऑब्जेक्ट काय? पोएम. झाले 3 पार्ट. सिंपल शॉर्ट सेंटेन्स घेतलेला आहे. मोहित रोट द पोएम. मोहित इज द सब्जेक्ट, रोट इज द वर्ब अँड पोएम इज द ऑब्जेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बघूयात आपण. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं? An indirect object answers the question to whom or for whom. डायरेक्ट मध्ये वेगळं होतं. डायरेक्ट मध्ये काय होतं? व्हॉट ने क्वेश्चन विचारायचा किंवा टू whom किंवा whom बाय whom. याच्यामध्ये काय आहे? टू whom ने क्वेश्चन विचारू शकतो किंवा फॉर whom और फॉर व्हॉट. ओके. So an indirect object is the recipient of the direct object. There is a correlation of direct and indirect object. So or and otherwise it is affected the participant in the event. जर त्याचा कोरिलेशन झालं नाही तर त्याचा इफेक्ट त्या जो पार्टिसिपेंट आहे त्याच्यावरती होत असतो. सो देयर मस्ट बी अ डायरेक्ट ऑब्जेक्ट फॉर अन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू बी प्लेस्ड इन द सेंटेन्स. दोन्ही प्रकारचे ऑब्जेक्ट असायला हवेत जेणेकरून एका ऑब्जेक्टचा दुसऱ्या डायरेक्टचा इनडायरेक्ट वरती फरक होणार नाही. एक्झाम्पल बघूयात. They sent him a postcard. They sent him a postcard. So him is the indirect object of the verb. ठीक है? Him is the indirect object of the verb sent. What they sent? कशाने क्वेश्चन विचारला पहा. What? They sent him a postcard. Him is the indirect object of the verb to whom. Did they send a postcard? कोणाला पाठवलं? To whom? Okay. Second example. He bought his son a bike. किंवा his parents bought his son a bike. His son is the indirect object of the verb bought. कशाने क्वेश्चन विचारलेला आहे? For whom did he buy a bike? कोणासाठी बाईक आणलेली आहे? For whom? He bought his son a bike. तर त्यांनी त्यांच्या मुलासाठी बाईक आणलेली. ओके. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑफ बोथ काइंड्स ऑफ वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब चार्ट मध्ये दिसतात. पहा 3 पार्ट केलेले आहेत आपण. वर्ब आहे मेन वर्ब. त्यामध्ये तर तो वर्ब ट्रान्झिटिव्ह फॉर्म मध्ये कशा पद्धतीने यूज केला जातो आणि इनट्रान्झिटिव्ह मध्ये कशा पद्धतीने यूज केला जातो. पहा द वर्ब फॉर एक्झाम्पल मूव, MOVE, मूव इज द वर्ब. ट्रान्झिटिव्ह मध्ये कशा पद्धतीने यूज झालेला याचा? कुड यू मूव युअर कार प्लीज. आणि तेच इनट्रान्झिटिव्ह मध्ये काय आहे? द ट्रीज वर मूव्हिंग इन द ब्रीज. पहा इकडे मूव आहे, इकडे ING आहे. ओके. सो कुड यू मूव युअर कार प्लीज. इट इज द मूव इज द ट्रान्झिटिव्ह वर्ब and the trees were moving in the breeze. It is the intransitive verb, moving. Second example बघूयात. स्टार्ट. वर्ब आहे. टेलर वॉज फाउंड गिल्टी फॉर स्टार्टिंग द फायर. स्टार्टला काय केलं आपण? ING लावलं. द मॅच स्टार्ट्स ॲट 3 PM. इंट्रान्झिटिव्ह मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? देयर इज नो नीड टू द रिमेनिंग पार्ट और रेस्ट पार्ट ऑफ द वर्ड्स इन द सेंटेन्स. सो द मॅच स्टार्ट्स असं पण आपण म्हणू शकतो. मग ती मॅच 3 वाजता सुरू झाली का 12 वाजता झाली का 2 वाजता झाली, इट इज डिपेंड ऑन अस. सो द मॅच स्टार्ट्स ॲट 3 PM. नेक्स्ट, चेंज. मॅरेज हॅजंट चेंज हर. मॅरेज हॅजंट चेंज हर. Marriage hasn't changed.
बघा इथे इनकम्प्लीट मीनिंग झाला असता. टू हुम, हर. इंट्रान्झिटिव्हचा एक्झाम्पल जर घेतला, द एरियाज चेंज ग्रेटली इन द लास्ट डिकेड. द एरियाज चेंज greatly in the last decade. Decade means what? It is a period of 10 years. 10 years is equal to 1 decade. Okay, so change. It is the intransitive verb. Next, close. Close your eyes. I have got a surprise for you. Close your eyes. I have got a surprise for you. So close your eyes. Close is the transitive verb. Intransitive चा example काय आहे? Most shops here close at 5:30 p.m. Okay, most shops here close at 5:30 p.m. Close. Intransitive verb it is come at the starting, and here most shops here close. At what time? 5:30 p.m. Next verb आहे open. Open the window. It's too hot in here. Open the window. It's too hot in here. Open is the transitive verb. The museum opens at 10 a.m. Gives at the time. What time the museum opens. So it is intransitive verb. Next I have stop. Greg tried to stop her from leaving. Greg tried to stop. Konala? Her. From leaving. Stop is the transitive verb. When the rain stopped, we went for a walk. When the rain stopped, we went for a walk. Understood? Stop, stopped. Few little bit changes are there in using the same transitive verb and intransitive verb. Okay, next. अजून काही भरपूर इथे तुम्हाला दिसतात स्लाइड वरती. सेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे, रनचं दिलेलं आहे, लीफ आहे, वॉश आहे, राईट आहे. यू कॅन आयडेंटिफाय द लिटल बिट चेंज इन ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह. सो सेट जर असेल तर पहा काय, रन. मायकेल यूज टू रन अ रेस्टॉरंट. यूज टू रन. रन म्हणजे चालवणे. अँड इन इंट्रान्झिटिव्ह वर्ड हाऊ इट इज यूज, द पाथ ran over the hill. ran over. तर हे स्लाइड्स तुमच्याकडे असणारच आहेत. वन बाय वन तुम्ही ते घरी व्यवस्थित पहा. ओके, नेक्स्ट. आता आपण डायरेक्ट, हे झाले बेसिक रूल्स ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे, सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, वर्ब कुठल्या टेन्स मध्ये आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण या ऍक्टिव्हिटी कडे जाणार आहोत. कन्व्हर्जन ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. रूल्स, हाऊ टू कन्वर्ट ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस, हे सगळे बेसिक नॉलेज तुम्हाला दिलेले आहे. पुढच्या लेक्चरला जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा हे सगळं तुमच्या माइंड मध्ये असणं गरजेचं आहे. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जेव्हा टीचर इथे घेणार आहेत एक्सरसाइज तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह दिसले पाहिजे. ठीक आहे. तर घरी तुम्हाला हे जे आज आपण बघितले, ऑल, सब्जेक्ट काय, प्रेडिकेट काय, ऑब्जेक्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी लर्न करायच्या आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस काय आहे ते पण. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस आपण स्टार्टिंगला दिलं होतं तुम्हाला सिंपल स्टेटमेंट, ते आपण तुम्हाला घरी देणार आहोत करण्यासाठी. मॅन इज कटिंग डाऊन द ट्री. हा, त्याचं चेंज डोळे झाकून बघा. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं ते आता तुम्हाला करता येतं का मनाने. अ ट्री इज बीइंग कट डाऊन बाय अ मॅन. याच्यामध्ये सब्जेक्ट काय, ऍक्टिव्हचा सब्जेक्ट काय, पॅसिव्ह मध्ये तो चेंज झाला तर तो ऑब्जेक्ट इकडे ऍज अ सब्जेक्ट कसा येतो, वर्ब प्रेझेंट कंटिन्युअस आहे का पास्ट कंटिन्युअस आहे, मग पॅसिव्ह करताना काय रूल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणारच आहोत विथ चार्ट. ओके, तर आजचा तुमचा तुम्हाला काय करायचंय होमवर्क, तुम्हाला हे जे ट्रान्झिटिव्ह वर्ब सांगितलेले आहेत, इंट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा ऑब्जेक्ट सांगितलेला आहे त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला घरी करायचा आहे. तुमच्याकडे इंग्लिश ग्रामरचे बुक्स असतील 5वी ते 10वी पर्यंत तुम्ही यूज केलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील माहिती. डिटेल स्टडी त्याचं करा. ऑब्जेक्ट म्हणजे काय, व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स लिहून काढा. वर्बची लिस्ट करा, V1, V2, V3. प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतो, पास्ट टेन्स मध्ये काय. V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स, V2 पास्ट टेन्स, V3
या प्रकारामध्ये 3 वर्ड्स एका वर्डचे करून, फॉर एक्झाम्पल प्लेट, प्लेट, प्लेट. ठीक आहे, तर अशी लिस्ट तुम्ही म्हणाल तेवढे एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता आणि ती ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला ते करायचं आहे. ओके, थँक्यू.